मराठी साहित्याचा उगम कुठे झाला? अमुक साली शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली, हे आमचं आधुनिक पांडित्य झालं. पण ज्यावेळेस आईने पहिली ओवी आपल्या बाळासाठी गायली, त्यावेळेस मराठी भाषेचा जन्म झाला. हे डॉक्टर तारा भवाळकर यांचं वाक्य मला प्रचंड आवडतं. आज आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलो, परदेशात राहत असलो, वेगवेगळ्या भाषा बोलत असलो, तरी मराठी भाषा मला माझ्या मुळाशी घट्ट जोडून ठेवते. नोकरीनिमित्त जर्मनीत आल्यामुळे इथली मला भाषाही शिकावीच लागते. त्यामुळे इथल्या दैनंदिन कामात आणि लोकांशी पटकन जुळवून घेता आलं. इथल्या लोकांना त्यांच्या भाषेचा प्रचंड अभिमान आहे आणि तो असायलाच पाहिजे. पण त्या पलीकडे मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि मला तिचा अभिमान आहे. कारण मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, ती आईच्या मायेप्रमाणे आपल्याला जपणारी, आनंदात हसवणारी आणि दुःखात आधार देणारी भाषा आहे. ती सगळ्यांना प्रेमाने सामावून घेणारी भाषा आहे. ज्ञान, भावना, साहित्य आणि संस्काराची श्रीमंती असलेली आपली माय मराठी भाषा सदैव जिवंत राहो. पण ती कशी? भाषा जिवंत राहते ती रोजच्या वापरामुळे आणि टिकते ती प्रेमामुळे. दरवर्षी 27 फेब्रुवारीला आपल्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. चला तर मग हा माय मराठीचा अमूल्य वारसा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचूया. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मराठी बांधवांना आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.